15 ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आहे का? 6 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा काही कालावधी देण्याची सरकारची भूमिका आहे? नाही, आम्ही वेळ देऊ, योग्य ती वेळ देऊ. ह्या बाबतीतला निर्णय उद्या मी घेईल. परंतु शेवटी काही आता बघा, मी मीरा भाईंदरच्या लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं मी माहिती घेतली. मीरा भाईंदरला रिक्षा परमिट तपासणी 3066 झालेली आहे. म्हणजे 1 महिन्यापासून आम्ही ही मोहीम केली तर 3066 रिक्षा परमिट तपासणी आम्ही केलेली आहे. मराठी ज्ञान नसलेले त्यामध्ये 499 आम्हाला हे चालक मालक आढळलेले आहेत आणि मराठी ज्ञान असलेले 2567 आहे. म्हणजे 16.27% आजपर्यंतचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मराठी ज्ञान नसलेले रिक्षा चालक मालक आहे. म्हणजे आम्हाला हे कळलंय की आता बाबा एवढ्या संख्येपैकी एवढी जी पर्सेंटेज आहे ती लोक हिंदी भाषिक, म्हणजे शासनाला सुद्धा त्यांची भूमिका ठरवत असताना ह्या गोष्टींचा सरासर विचार करावा लागेल. मीरा भाईंदरला हिंदी भाषिक जास्त आहे, त्या ठिकाणी पर्सेंटेज आहे. ठाण्याला हिंदी भाषिक कमी आहे, कल्याण डोंबिवलीला हिंदी भाषिक कमी आहे, मुंबईला काही क्षेत्रामध्ये हिंदी भाषिक जास्त आहे तर काही ठिकाणी कमी आहे. आम्हाला हे सगळं नॉलेज जे आहे आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्या मिळेल आणि त्यासाठी आम्ही ती उद्याची बैठक लावू. 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय काय सकारात्मक आहे? नाही, बघा, मुदतवाढ काही लोकांनी 3 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 6 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 1 वर्षाची मागितली. आता किती मुदतवाढ द्यायची हा आता आम्ही उद्या निर्णय घेऊ. शेवटी मुदतवाढ दिल्यानंतर त्या मुदतीच्या कालावधीमध्ये ते झालंही पाहिजे ना. फक्त बैठक घ्यायची आणि मुदत मागायची, पण काही त्यातनं शक्य जर होणार नसेल तर ते नाही. आता शेवटी ही काय राजकीय घोषणा नाही. महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेमध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही राज्य शासनाची भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि मला आनंद ह्याच गोष्टीचा आहे की प्रत्येकाने परिवहन मंत्री म्हणून माझी जी भूमिका आहे ती मान्य केलेली आहे की मराठीमध्ये व्यवहार होणं गरजेचं आहे. फक्त ते जुजवी मराठी असलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. ही जी माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी सगळे जी नेते मंडळी आता आलेली ती सहमत आहे. मुदतवाढचा निर्णय नेमका कधी होणार आहे आणि कुठल्या उद्या ह्या संदर्भात मी बैठक घेतोय, त्या बैठकीनंतर निर्णय घेतो.